शेतकरी मित्रांनो नमस्कार. आता आंब्याविषयी आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत. तर आपण नेहमी जरी आपली नर्सरी असली किंवा जरी आपलं दुकान असलं, आपण जरी लोकांना ट्रीटमेंट देत असोल किंवा कन्सल्टिंग करत असू, त्यावेळेस कोणतीही गोष्ट आपण डायरेक्ट शेतकऱ्याला सांगत नाही. स्वतः आपण प्रयोग करतो, त्याचे रिझल्ट घेतो, त्यानंतर मग शेतकऱ्यांना सांगतो, जेणेकरून कोणाचं नुकसान होऊ नये. आता ह्या वर्षी मागच्या वर्षी आपण बॅगिंगचा पण प्रयोग केला होता. मागच्या गेल्या 3-4 वर्षापासून बॅगिंग असेल, क्रॉप कव्हर असेल किंवा पांढरे प्रोटेक्शन पेपरच्या बॅगिंग असतील, याचा पण आपण प्रयोग केला. त्याचे रिझल्ट लोकांना सांगितले. जे चांगले आहेत ते लावून सांगितले, ज्याला आला नाही त्याला नको म्हणून सांगितलं. आता ह्या वर्षी आपण बॅगिंग जी केली होती, फक्त जी आता असे झाडांची जी फळं जमिनीला टेकतायत त्यांना अशा प्रकारची आपण बॅगिंग केली होती. आता या बॅगिंगविषयी पण आपल्या बरेच व्हिडिओ आहेत. तर ह्या बॅगिंग केल्यानंतर आता ह्या वर्षी आम्हाला असं जाणवलं की जी फळं आपली जमिनीला टेकली होती ती फळं खालून खराब होत आहेत, म्हणून आपण बॅगिंग केलं होतं. पण तरी देखील आपण ज्या बऱ्यापैकी 80-90% फळांना हा असा आपल्याला मिलीबगचा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे जी फळं आपण बॅगिंगमध्ये टाकली होती त्यांना हे अशा प्रकारे मिलीबग आले आणि फळं खराब झालीत. म्हणजे आपण एक करायला गेलो काय बाबा, खाली टेकणारी फळं आपल्याला प्रत्येक फळ आपल्याला वर बांधणं शक्य नसते, म्हणून आपण आपल्याला मागच्या वर्षीच्या बॅग शिल्लक होत्या आपण त्या टाकल्या. पण त्या बॅगमुळे असा प्रॉब्लेम झाला. तर त्यामुळं जर कोणी वर असा जर वरती फळ असेल तर बॅगिंगनं रिझल्ट चांगला मिळतो. आता याला कलर पण छान आला आहे. फक्त मिलीबगचा प्रॉब्लेम आपण जी खाली बॅग टेकल्यामुळं त्याच्या मुंग्या चढणे असेल किंवा मुंग्याने आत मिलीबग नेलं असेल, त्याच्यामुळे आपली अशी बरीच फळं खराब झालेली आहेत. तरी जर कोणी बॅगिंग करत असेल, जमिनीला टेकणाऱ्या फळांना बॅगिंग करत असेल, तर त्यांना नक्की आपण सांगू इच्छितो की तुम्ही त्याला असं बॅगिंग करू नका, तुमच्या फळाचं नुकसान होईल. अशी जर प्रॅक्टिकली तुम्हाला व्हिडिओ माहिती बघायची असेल तर आपल्या शेतकरी मित्र सूरज अवताडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाच्या पेजला आपण तुम्ही फॉलो करा आणि आपल्या सई नर्सरीला नक्की भेट द्या. ज्यांना कोणाला लागवड करायची असेल, असे विविध प्रकारचे म्हणजे लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत आंबा पिकवणीपर्यंत आपण सगळे प्रयोग आपण स्वतःच्या बागेत आपण करतो. तर आपल्याकडे जर 2-2.5 वर्षापासून 16-17 वर्षापर्यंतच्या बागा स्वतःच्या आहेत, वेगवेगळ्या अंतराच्या बागा आहेत. असे वेगवेगळे प्रयोग करतो, त्याचे प्रॅक्टिकल नॉलेज स्वतः घेतो आणि मग लोकांना आपण सांगत असतो. धन्यवाद.